माझ्या आता लक्षात आलं का भीक फक्त गरीबच मागतं का? पण आत्ता माझ्या लक्षात आलं असं काही नाही. भीक सर्वच मागतात, वरच्यापासून तर खालच्यापर्यंत. अमीर असो का गरीब असो, बात एवढीच आहे का गरिबानं जर पांगातले पैसे काही उसने म्हणा का कसे बी, तर त्याला बोलत्या काय भीक मागतो. मध्यमवर्गीयानं जर मागातले तर त्या काय बोलत्या चंदा आहे बरं का, हा चंदा मागतो. आणि लय आमिर पार्टीवाल्यानं श्रीमंतानं जर मागितलं त्याला काय बोलता माहिती आहे का, डॉनेशन. आणि सरकारनं जर मागितलं त्याला काय बोलत्या GST. GST आपल्या पैशाला GST कटली बरं का. फक्त फरक हा गरिबाचा आणि श्रीमंताचा आहे. म्हणजे नाव वेगळं वेगळं. भीक सरकार बी मागत आहे, भीक मध्यमवर्गीय मागत आहे, आणि भीक चंदा घेणारे बी मागत्या. आणि गरीब फक्त असतो त्याला भिकारी बोललं जातं. नाहीतर विचार जर केला चांगल्या डोक्यानं आपण, तर हे जे मागणारे आहेत हे सगळे भीकच मागतात. याच्यामध्ये कोणी यानं नाही मागत प्रेमानं. फक्त एवढं आहे का गरीब असतो त्याला नाव पडतं, काय भिकारी भीक मागतो. माझा व्हिडिओ जर आवडला लाईक करा, नाही आवडला तर ठीक आहे. पण गोष्ट खरी आहे का नाही, गरिबाचं नाव बदनाम राहते. आणि चंदा GSTच्या नावाखाली हे जे मानलं जातं हे डॉनेशन यार हे बोललं जातं. म्हणून म्हणते चांगला विचार करीत जा. भिकाऱ्याला बी भिकारी नका बोलू, त्याची बी काहीतरी मजबुरी असेल. जरी तो भिकारी असला तर भीक घेणारा आहे ना, तो सूटबूट घालून शो शायनिंग नाही करीत. तो पैसे जमा करतो, तो मळके सळके कपडे घालतो, फाटके तुटके भीक घेतो. भिकाऱ्याचं जे भेटतं त्याला कोणी काही जे देतं, वडापाव देतं, कोण काही खायला देते खातो. पण ते पैसे जमा करून असेच ठेवतो, त्याच्या झोपड्यात ते जमा असतात. आमिराचे पैसे आमिर लोकांच्या लॉकरमध्ये असतात, बँकेत असतात. पण जेव्हा तो गरीब मरतो ना, त्याचे पैसे झोपड्यात असतात गोणीत भरलेले. पण जेव्हा तो मरतो आणि त्याच्याकडे जेव्हा पैसे भेटतात, ते पैसे कोण घेतात? गरीब घेतो का श्रीमंत घेतो? गरिबाचे पैसे जो भिकारी असतो, भिकाऱ्याचे पैसे भिकाऱ्याला वाटून देतं का गव्हर्नमेंट? नाही ना, ते तर गव्हर्नमेंट घेतं, मग सरकार घेतं. सगळ्यात मोठं भिकारी कोण हे तुम्हीच सांगा आणि मग मला बोला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.